पर्यंत काश्मीर हे अतिशय शांत होतं. तिथे म्हणजे त्यावेळेचे जे प्रसिद्ध सिनेमे असायचे, एक फूल दो माली किंवा काश्मीर की कली, शर्मिला टागोर वगैरे, ही नावं आजकालच्या लोकांना माहीत पण नसतात. शर्मिला टागोर कोण आहे तर त्यांना कळत नाही. मग त्यांना सांगावं लागतं की शर्मिला टागोर म्हणजे सैफ अली खानची आई किंवा जो तैमूर आहे ज्याच्या खांद्यावरती हात ठेवून सैफ अली खान गेला होता पोलीस स्टेशनमध्ये, त्याची आजी वगैरे. मग ते लोकांना ते कळतं. परंतु ती त्यावेळेची कधी अशी हिरोईन होती. परंतु 1980 नंतर तिथे हिंसाचार काश्मीरमध्ये सुरू झाला. पहिले सरकारला वाटलं की पोलिसांचा वापर करून, अर्धसैनिक दलांचा वापर करून आपण याला कंट्रोल करू शकू, परंतु ते झालं नाही. माझी बटालियन पहिले 76 ते 76 to 79 ही चौकीवर तंगदार या भागामध्ये होती. त्यावेळेला तो भाग अतिशय शांत होता. परंतु पोस्ट 1984 जे आम्ही तिथे गेलो तर त्यानंतर आम्हाला प्रत्येक झाडाच्या मागे दहशतवादी दिसायचे आणि ते दहशतवादी विरोधी अभियान आपण कशी केली हा एक वेगळाच विषय होऊ शकतो. आणि आता एवढं सांगता येईल की आता हे जो दहशतवाद आहे जो काश्मीरमधला, त्याचं कमरल्या मोढ्यामध्ये माझ्या पण बटालियनने बऱ्यापैकी काम केलं होतं. तर आता तो खूपच कमी झालेला आहे. परंतु अजूनसुद्धा दहशतवाद चालू राहील लो लेवलचा, कारण जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तोपर्यंत अशा कारवाया या चालूच राहतील. त्याच्यानंतर तिसरं जे होतं त्याला K3 म्हटलं जातं, K1 बाकीच्या भारतातला दहशतवाद. आपल्याला आठवत असेल की 1993 साली सर्वात पहिले बॉम्ब ब्लास्ट हे मुंबईमध्ये झाले होते. 13 बॉम्ब ब्लास्ट तिथे झाले होते. दाऊद इब्राहिमने केले. 250-300 त्याच्यामध्ये मारली गेली. त्यानंतर जी बॉम्ब ब्लास्टची एक मालिका साखळी सुरू, दर 1 वर्ष 2 वर्ष झालं की कधी मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट, कधी दिल्लीमध्ये, कधी पटण्यामध्ये, कधी कलकत्त्यामध्ये, सगळीकडे बॉम्ब ब्लास्टची मालिका ही सुरू होती. परंतु एक 2000 म्हणजे दहशतवादी विरोधी अभियान आपण खूप केलं. परंतु 2014मध्ये एक सरकार निवडून आलं, मोदी सरकार. त्यानंतर आपण एक आक्रमक कारवाई करायला सुरुवात केली. कारण ज्या वेळेला पाकिस्तान बॉम्ब ब्लास्ट करायचे त्यावेळेला आपल्या TV चॅनलवरती ज्या वेळेला डिबेट व्हायचे, ज्यामध्ये मी पुष्कळ वेळा भाग पण घेतलेला आहे, त्यावेळेला आपल्या TV चॅनलवरती आपले भारतातले तज्ज्ञ आपल्या लोकांना किंवा सैन्याला सांगायचे पाकिस्तान जे दहशतवादी कृत्य करतो आहे ते मुकाट्याने सहन करा. आपल्याकडे असलेला अणुबॉम्ब किंवा न्यूक्लिअर बॉम्ब त्यांच्याविरुद्ध वापरू नका, कारण त्यांना जर राग आला तर ते त्यांच्या न्यूक्लिअर बॉम्बचं म्हणजे अणुबॉम्ब आपल्यावरती टाकतील. म्हणजे पाकिस्तानच्या अणुबॉम्बला आपण घाबरायचं शिकवलं जात होतं, पण आमच्या अणुबॉम्बला ते घाबरत नव्हते. तर ते आपण स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन म्हणून ऐकून घ्यायचं, अशा प्रकारची भाषा बोलली जात होती. परंतु 2014 नंतर सर्जिकल स्ट्राईक नंबर 1 झाला, सर्जिकल स्ट्राईक नंबर 2 झाला आणि त्याच्यानंतर बाकीचे दहशतवादी आहेत बाकीच्या भारतात काश्मीर थोडंसं म्हणजे जी भारताची तिथे नाही, जसा झाला होता तशी सुद्धा आता होणार नाही. बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा हे त्याचे 2 मोठे भाग आहेत. अंतर्गत सुरक्षेमध्ये नक्षलवाद आहे किंवा माओवाद आहे किंवा डावा दहशतवाद आहे. काश्मीरमध्ये चाललेलं छुपयुद्ध आहे. ईशान्य भारतामध्ये बंडखोरी, जिथे सध्या मणिपूरमध्ये अजूनसुद्धा गडबड आहे. आणि सर्वात जास्त जे आहे ते म्हणजे बांगलादेशी घुसखोरी. तर त्याच्याविषयी थोडं मी बोलण्याचा प्रयत्न करीन. आणि एक अतिशय युद्धशास्त्राचे विद्वान होते ज्यांचं नाव होतं आर्य चाणक्य. त्यांनी हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की कुठल्याही देशाला 4 प्रकारचे शत्रू असतात. एक शत्रू हा देशाच्या बाहेरून येतो, त्याला मदत आतून मिळते. दुसरा शत्रू हा देशाच्या आत असतो, मदत बाहेरून मिळते. तिसरा शत्रू हा देशाच्या बाहेरून येतो, त्याला मदत बाहेरने मिळते, म्हणजे जसा 26/11चा हल्ला. आणि चौथ्या प्रकारचा शत्रू हा देशाच्या आत असतो आणि त्याला मदत ही आतून मिळते. आणि त्यावेळेला चाणक्यांनी म्हटलं होतं की आतला शत्रू ज्याला आतून मदत मिळते हा महाभयंकर असतो. याच्यावरती लक्ष हे पूर्ण केंद्रित केलं पाहिजे. सीमा सुरक्षा वगैरे याच्याविषयी आपण अजिबात काळजी करू नका. सावरकरांनी म्हटलं होतं सीमा सुरक्षित करा, ते काम होऊन जाईल. परंतु त्याची काळजी आपल्याला अजिबात नको. परंतु जी अंतर्गत सुरक्षेची जी आव्हानं आहेत ती अजूनसुद्धा आपल्याला पेलायला पुष्कळ वेळ लागणार आहे हे आपल्याला कळायला पाहिजे.
आणि काही वेळा शाळेची मुलं विचारतात की सर हे जे 4 प्रकारचे शत्रू आहेत, आम्हाला जर प्रश्न विचारला की देशाला किती प्रकारचे शत्रू असतात, आम्ही कुठलं पॉईंट टिक करायचा, पहिली लाईन की दुसरी लाईन की तिसरी लाईन की चौथी लाईन, तर त्याचं उत्तर आहे भारत एक नशीबवान देश आहे. भारताला सगळ्या प्रकारचे शत्रू आहेत. अजून तुम्ही 5वा किंवा 6वा प्रकार जरी शोधला तरी पण ते आहेत. म्हणजे शत्रू भारताचे विविध प्रकारे गडबड करायचा प्रयत्न करतात. आता मी डीप स्टेटविषयी बोलणार नाही. मी आता अमेरिका, म्हणजे आपल्याला वाटतं की शत्रू कोण, चीन आणि पाकिस्तान, परंतु अमेरिकेसारखा देश हा आपला शत्रू होऊ शकतो का? किंवा जे डेमोक्रॅटिकली इलेक्टेड कंट्रीज आहेत ते आपल्यामध्ये शत्रुत्व करू शकतात का? तर त्याचं उत्तर आहे काही प्रमाणात ते पण होतं आहे, परंतु हे सगळं बोलायला वेळ लागेल. तर ज्यावेळेला आपण देशाच्या सीमांविषयी बोलतो तर जमिनी सीमा या जवळजवळ 16,500 किलोमीटरच्या आहेत. दिल्लीला आहे भारत पाकिस्तान सीमा, भारत चीन सीमा. पाकिस्तानची LOC आणि भारत चीन सीमा इथे भारतीय सैन्य तैनात आहे. बाकीच्या सीमांवरती भारतीय सैन्य तैनात नाही. जसं जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे पाकिस्तानची तिथे BSF तैनात आहे. मग त्याच्यानंतर तिबेट जी भूतान आणि जी आपल्या काय म्हणतात नेपाळची जी बॉर्डर आहे तिथे SSB म्हणजे सीमा सुरक्षा बल तैनात आहे. मग जी बांगलादेश बॉर्डर आहे तर तिथे BSF तैनात आहे. आणि जी म्यानमार बॉर्डर आहे तिथे आसाम रायफल नावाचं एक पॅरामिलिटरी फोर्स आहे ते तिथे तैनात आहे. आणि जोपर्यंत सागरी किनारा जो 7,600 किलोमीटरचा आहे, आता म्हणतात की तो 7,600 किलोमीटरचा नाही, तो 11,000 किलोमीटरचा आहे. तर म्हणजे एवढा एकदम किनारपट्टी वाढली कशी, की किनारे काही वाढत नाहीत, परंतु आपली वाढली मात्र. आता 7,600वरून आता सांगितलं जातं की तुमची किनारा हा 11,000 किलोमीटरचा आहे. तर ते का वाढलं? तर किनारपट्टी त्यांनी सरळ लाईनमध्ये मोजली होती, पण जी किनारपट्टी आत जात होती ती मोजलेली नव्हती. ज्यावेळेला ती मोजली तर त्यावेळेला ती किनारपट्टी पुष्कळ वाढली. तिथे म्हणजे तटरक्षक दल आहे, थोड्या प्रमाणात नेव्ही आहे, पोलीस आहे, इतर अनेक जण आहे. आणि हे जे भारताचं जे संरक्षण केलं जातं तर त्याच्यामध्ये 2 मुद्दे असतात. एक असतं शस्त्र आणि दुसरं असतो शस्त्र चालवणारा सैनिक. आणि अनेक वेळा म्हटलं जातं की शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक हा जास्त महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 200-250 किल्ले बांधले की जे अतिशय मजबूत होते. या किल्ल्यांविषयी आपल्याला माहिती आहे. मग ते सिंहगड असो की रायगड असो की वेगळं असो, परंतु जे शिवाजी महाराजांचं जे जास्त मोठं कार्य होतं की त्यांनी किल्ल्यापेक्षा सुद्धा जास्त मजबूत अशी माणसं आणि नेतृत्व तयार केलं. म्हणजे त्यांनी जे त्याचे अनुयायी तयार केले, नेताजी पालकर असो की बाजी प्रभू देशपांडे असो की तानाजी मालुसरे असो की येसाजी कंक असो, याची नावं काय घ्यायची मी या भागात सगळ्यांना माहितीच आहे ते. तर हे प्रति शिवाजी यांना म्हटलं जायचं. आणि आज तशा प्रकारे केवळ एक माणूस मोठा असून नरेंद्र मोदी म्हणा काय असं होणार नाही. तोपर्यंत प्रत्येक भारतीय आपलं काम चांगल्या पद्धतीने करत नाही तोपर्यंत हा देश मोठा होणार नाही. आणि त्याच्यामधले 1-2 हिरोजचा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे आहेत मेजर कौस्तुभ राणे. मला वाटलं होतं की माझ्याच पटाला मी फोटो लावावा, पण मग काही म्हटलं जातं की तुम्ही फक्त फोटो 7 मराठाचे लावतात. आमच्याकडे सुद्धा भरपूर शिवसैनिक आहेत, पण तुम्ही मुद्दाम काही फोटो बाहेरचे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मेजर कौस्तुभ राणे यांना सेना मेडल शूरता मिळालं होतं, ज्यात त्यांना वीरगती मिळाली होती. आणि त्यांची पत्नी कणिका राणे तिथे दिसते आहे. कणिका राणेनी तिचा मुलगा पण आपल्याला दिसतोय. नंतर तिने आपलं दुःख सावरलं आणि तिने सैन्यामध्ये प्रवेश केला आणि आज ती सैन्यामध्ये एक अधिकारी आहे. तर तिचं किती शूर असेल याचं कौतुक करावं. कारण आपला जर पती गेला तर दुःख किती होतं हे काही सांगायची काही गरज नाही आहे, आपल्याला कळू शकतं. तसाच हा दुसरा हिरो हा साताऱ्याचा होता, कर्नल संतोष महाडिक. आणि यालासुद्धा वीरगती प्राप्त झाली होती कुपवाडामध्ये, काश्मीरमध्ये. आणि त्याची पत्नी आपल्याला इथे दिसते आहे स्वाती महाडिक. आणि नंतर ह्या पुढच्या फोटोमध्ये बघा स्वाती महाडिक आता तिने सैन्यामध्ये प्रवेश केला. पण तिने वयाच्या 35व्या वर्षी सैन्यामध्ये प्रवेश केला. आणि सैन्य भरतीला कशा प्रकारचा फिजिकल फिटनेस लागतो. आणि एखादी गृहिणी ज्यावेळेला सैन्यात भरती होते तर तिचा म्हणजे तिचं वजन जवळ तिला 30 किलो वजन कमी करावं लागलं होतं. आणि तिला म्हणजे तो फिजिकल फिटनेस तिने 4 किंवा 5 वर्षांनंतर तो मिळवलेला होता, याची आपल्याला कल्पना यावी. तर ही आहे भारत चीन सीमा. या सगळ्या ज्या सीमा आहेत या सीमेवरचे धोके 2-3 प्रकारचे आहेत. पारंपरिक युद्ध व्हायची शक्यता आता फारच कमी आहे, कारण पाकिस्तानची युद्ध करण्याची क्षमता